emergency tray. सध्या आपण ऐकत आहोत की ह्यूमन मेटा न्यूमो व्हायरस म्हणजे HMPV ह्या नावाचा जो व्हायरस आहे, विषाणू चायनामधून आल्याचं आपण सगळीकडे बघत आहोत. तर त्या संदर्भात मी थोडी माहिती देऊ इच्छिते. हा एक RNA व्हायरस आहे आणि RSV म्हणजे रेस्पिरेटरी सिन्सायशियल व्हायरस या ग्रुप मधला हा व्हायरस आहे. RSV RNA व्हायरस आहे आणि ह्याचं असं नाही आहे की तो आत्ताच नव्याने आलेला आहे. त्याची सगळ्यात पहिले मेडिकल जर्नलमध्ये जी नोंद झालेली आहे ती 2001 साली नेदरलँडच्या जर्नलमध्ये नोंद झालेली आहे या व्हायरसची. ते सगळ्यात पहिले तो रिपोर्टेड आहे हॉलंड नेदरलँडच्या परिसरामध्ये आणि हा एक प्रकारचा बर्ड व्हायरस आहे. दुसरी गोष्ट, हा साधारणतः सगळ्याच वयोगटामध्ये होऊ शकतो, परंतु जे लहान मुलं आहेत 5 वर्षापेक्षा लहान किंवा 65 वर्षापेक्षा मोठे लेस दॅन 5 इयर्स आणि मोर दॅन 65 इयर्स, तसेच ज्यांचे हाय रिस्क पॉप्युलेशन आहे म्हणजे डायबिटीस आहे, ज्यांची इम्युनिटी रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे असे रुग्ण, तसेच ज्यांचं कॅन्सरसाठीची ट्रीटमेंट चालू आहे, HIV पॉझिटिव्ह पेशंट, इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड पेशंट असे जे आहेत त्यांच्यामध्ये हा धोका जास्त आढळतो, कारण की त्यांची इम्युनिटीज इन जनरल कमी असल्यामुळे त्यांना हा इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट, हा व्हायरस हा ड्रॉपलेट इन्फेक्शन म्हणजे श्वसनाद्वारे किंवा आपली इतरांच्या थुंकीद्वारे पसरण्याची शक्यता असते किंवा दुसरं टच होण्याची, जसं इतर फ्लू व्हायरस असतात किंवा कोविड व्हायरस आहे तशाच प्रकारे ह्याचा स्प्रेड आहे. ड्रॉपलेट इन्फेक्शन किंवा एअरवे थ्रू आपल्या पॅसेजमधून जातो. तसंच दुसरी गोष्ट, ह्याचा इन्क्युबेशन पिरियड म्हणजे एकदा तुम्हाला इन्फेक्शन झालं म्हणजे व्हायरसची शरीरात एंट्री झाली त्याच्यानंतर जो डिसीज होतो, रोग होतो, तो साधारणतः 5 ते 9 दिवसांचा इन्क्युबेशन पिरियड आहे त्याचा. आणि याचा सिम्पटम्स, ह्याची लक्षणं म्हणाल तर ती जवळपास फ्लू सारखीच लक्षणं आहेत. फ्लू लाईक सिम्पटम्स असं त्याला म्हणतात. त्याच्यामध्ये कफ आहे, कोल्ड आहे, सर्दी होणे, खोकला येणे, ताप येणे, अंगदुखी होणे, त्याच्यानंतर ताप येणे अशी लक्षणं त्याच्यामध्ये आहेत आणि विकनेस जाणवणे, अशक्तपणा जाणवणे ही त्याची सर्वसाधारणतः फ्लू सारखीच लक्षणे आहेत. आणि हा दुसरा म्हणजे सेल्फ लिमिटिंग डिसीज आहे, म्हणजे तो आपोआप बरा होतो 5 ते 7 दिवसामध्ये आणि हे माइल्ड स्वरूपाचं इन्फेक्शन आहे. जनरली याच्यामध्ये अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजे श्वसनाचा वरच्या भागामध्ये जास्त इन्फेक्शन होतं. जसं काही आपण बघितलं की कोविड किंवा तत्सम काही आजारांमध्ये लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजे न्यूमोनिया होण्याची शक्यता जास्त असते, तसं ह्या आजारामध्ये असं आढळून आलेलं आहे स्टडीमध्ये की शक्यतो करून लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन्स कमी. काय काळजी घ्यायची, सर्वसामान्य नागरिकांना मी आवाहन करते की गर्दी ह्या हिवाळ्या आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला ह्या कालावधीमध्ये इन जनरल व्हायरसेसचं प्रमाण, कारण ते व्हायरसेस साठी लागणारी जी हवामानातली अनुकूलता असते ती असल्यामुळे व्हायरसचा प्रचार प्रसार होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे गर्दीची ठिकाणं जी आहेत ते नागरिकांनी अवॉइड केली पाहिजे. पुरेशा प्रमाणामध्ये पाणी पिलं पाहिजे. त्याच्यानंतर सकस आहार घेतला पाहिजे. हेल्दी डाएट असलं पाहिजे ज्याच्यामध्ये तुमचं हाय प्रोटीन डाएट, प्रथिनयुक्त आहार घेतला पाहिजे, मल्टीव्हिटॅमिन आणि शक्यतो घरचं शिजवलेले अन्न खावे आणि पौष्टिक आहार घ्यावा असं मी सगळ्यांना सांगू इच्छिते.